आपण हे ज्ञान दिलं तर वाढणार आहे. जसं प्रत्येक माणसाला असं वाटतं, जे लोक श्रीमंत आहेत, सगळ्यांनाच नाही वाटत श्रीमंत लोकांना, पण काही लोकांना असं वाटतं की आपण दान दिला की आपल्याला त्याच्या दुप्पट मिळतो. पण तसंच हे ज्ञान आहे की प्रत्येक साधकाने तयार व्हा ज्ञानासाठी. आणि ज्ञानदान हे सगळ्यात उत्तम दान आहे. सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते ज्ञानदान आहे. आणि ते ज्ञानदान तुमच्या सगळ्यांच्या हातात यावं. हातात बरं का. हरी आला हाता मग काय भाई चिंता, तुका म्हणे हरी काही वरून देवरी. म्हणजे हा जो ज्ञान आहे, जो आत्मज्ञान आहे, तो आपल्या सर्वांच्या जे काय श्रवण भक्तीला येतात, ज्यांनी श्रवण केलं त्या प्रत्येक साधकाच्या अंतःकरणामध्ये हे ज्ञानदान प्रगट झालं तर त्यांची सांगण्याची इच्छा तयार होते. असं वाटतं आपण हे सांगावं, ते सांगावं. कारण तुमच्याकडे असेल तर तुम्ही वाटू शकता ना. आपल्याकडे नसेल तर आपण वाटू का ज्ञान? म्हणून हे ज्ञान प्रत्येकाने घ्या. हे ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आहे आणि ही विश्वाची माऊली आहे. आणि त्या माऊलीने व्यापक ज्ञान सांगितले. लिहिले की ना, आता विश्वात्मके देवे, म्हणजे विश्वाला व्यापक असणारा परमात्मा. म्हणून व्यापक व्हायला पाहिजे आपण. आणि ज्यावेळेला तुम्ही व्यापक व्हाल, ज्यावेळेला प्रत्येक साधक व्यापक होईल, आपली बुद्धी व्यापक होईल, त्यावेळेला ती बुद्धी एका जागेवर थांबणार नाही. मग ती असं वाटेल, त्या बुद्धीला असं वाटेल प्रत्येकाच्या की हे ज्ञान आपल्याला झालंय, हे आपण ह्यांना सांगू, त्यांना सांगू, शेजाऱ्यांना सांगू, मैत्रिणींना सांगू, मित्रांना सांगू. असं प्रत्येकाची बुद्धी तयार होईल. आणि सांगण्याची ज्या वेळेला आपल्याला इच्छा होते त्यावेळेला ते ज्ञान प्रगट झालं असं समजायला हरकत नाही. ज्ञान कधी प्रगट होतं? आपल्याला असं वाटतं की आता हे ज्ञान आपल्याला झालंय. आपल्याला एखादी वस्तू चांगली लागली, त्याची चव कळली आपल्याला, मग असं वाटतं की आपण दुसऱ्यांना पण द्यावं. तसं हे ज्ञान आहे. आणि ज्ञानदान हे सगळ्यात उत्तम दान आहे. ज्ञानदान सगळ्यात उत्तम दान आहे. म्हणून संसार ऐसा दारुण जो भेटला असे हरुषिनो, तो ज्ञानदानू सकरुनु भजीजे गुरु. ज्ञानोबा सांगतात 17व्या अध्यायामध्ये. म्हणून संसार ऐसा दारुण जो भेटला असे हरुषिनो, तो ज्ञानदानू सकरुनु भजीजे गुरु. म्हणजे दारुण संसाराला, संसार कसा आहे? दारुण आहे. संसार दुःखमुळे, आणि या दुःखरूप संसारातून बाजूला काढणारा जोपर्यंत सद्गुरू मिळत नाही, ज्ञानदानू सकरुणू, म्हणजे ज्ञानदान करण्यामध्ये माहिर असलेला सद्गुरू जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपल्याला या जन्म मरण्याचा फेरा चुकवता येणार नाही. म्हणून संसार ऐसा दारुणू जो भेटला असे हरुसिनू, तो ज्ञानदानू सकरुणू भजीजे गुरु. असा ज्ञानदान करणाऱ्या गुरुला भजा, असं ज्ञानोबारांनी लिहिलंय. ज्ञानदान करणारा जो सद्गुरू आहे त्या सद्गुरूंना प्रत्येक साधकांनी भजायला पाहिजे, असं ज्ञानोबारांनी लिहिले 17व्या अध्यायामध्ये. आता आपला जो काही विषय चाललेला आहे ज्ञानेश्वरीचा, आणि ह्या 7व्या अध्यायामधून आपला श्लोक क्रमांक आहे 14. आणि यातल्या ओव्या आता बऱ्याचशा झालेल्या आहेत. ह्या ओव्यांमधून एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य काय आहे की विषयजनित जे सुख, बघा लक्षात घ्या, आपल्याला दुःख कुठे आहे? विषयजनित जे सुख तेथेच आहे परम दुःख. पूर्वी गोड अंती सुख नेमस्त आहे. विषयजनित जे सुख तेथेच आहे परम दुःख. दुःख कुठे आहे? तर विषय जेवढा माणूस विषय भोगेल तेवढा माणसाला दुःख आहे. विषयजनित ज्याच्यामध्ये विषय राहतात, विषयजनित जे सुख ते काय आहे?
प्रत्येक माणसाला विषय भोगताना सुख वाटतं, पण ज्या वेळेला त्या भोगलेल्या विषयांची बिलं ज्या वेळेला आपल्याला येतात, मग ते आपल्याला कठीण पडतं. कठीण कधी वाटतं माणसाला? कठीण कधी वाटतं की विषय भोगताना माणसाला बरं वाटतं. काम आहे, क्रोध आहे, एखाद्यावर रागवलं आणि आपण भांडणं केली, बरं वाटतं. पण त्याच्यातून जमा झालेलं पाप आपल्या अंगावर येतो आणि ते भोगताना माणसाला कठीण पडतं. म्हणून विषय जनित जे सुख तेथेच आहे परमदुःख, तिथंच दुःख आहे. पूर्वी सुख अंती दुःख नेमस्त आहे. म्हणजे विषय भोगताना माणसाला सुख वाटतं, पण त्या कर्माची बिलं येताना माणसाला खूप दुःख होतं, खूप दुःखापत भोगावं लागतो. आता पुढच्या ओळीमध्ये आपल्याला रामदास स्वामी सांगतात, गळ गेलता गोड वाटे पण ओढून घेता घसा पाटे. म्हणजे काय? एखादा मासा आहे, त्या माश्याला आपण गळाला कोलंबी लावले किंवा गांडून लावले, आपण टाकला, मासा येऊन काय करतो? झटकन काय करतो? झेप घेतो आणि तो गळ गिळून टाकतो. पण वरती आपला बसलेला असतो कोळी, खेचतो, लगेच खेचतो आणि काय करतो? तो त्या माणसाला माशाला गरागरा फिरवतो. आणि जर मोठा असेल आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा असेल तर तो धरून आपटतं पण त्याला. आणि मग नंतर त्या माशाचे काय हाल होतात ते आपल्याला माहिती आहे, सांगायला नको. तर तसं आपण विषय भोगताना आपल्याला बरं वाटतं, गळ गेलता गोड वाटे पण ओढून घेता. मग त्या आपल्याला बिलं आली त्या विषयांची, तर ती माणसाला फेडताना नाकी नव येते आणि तिथंच माणसाची पाप पुण्याची गणना होते. म्हणून गळ गेलता गोड वाटे ओढून घेता घसा पाटे. तसे विषय आपल्याला काय करतात? ते आपल्याला अडकवतात. त्या माशाला कसं गळामध्ये अडकवला तसं आपल्याला ते अडकवतात आणि आपल्याला अधोगतीला घेऊन जातात. म्हणजे पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम. परत परत माणसाला जन्माला घालण्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे विषय भोग आहे. विषय भोगच माणसाला जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकवतात. आणि म्हणून विषयांपासून प्रत्येकाने सावध व्हायला पाहिजे. विषयांपासून प्रत्येक माणसाने सावध व्हायला पाहिजे. आणि ते विषय आपल्याला काय करतात? त्रासदायक आहेत. म्हणून प्रत्येकाने काय करा? तर इथं त्यांनी सांगितलं की विषय जरी आपल्याकडनं विषयांचं चिंतन होत असेल तर आपल्याला जेवढं संसारामध्ये आपल्याला लागतील, संसारामध्ये तेवढे सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्य करून घेणे. समर्थाने लिहिलंय, जेवढं आपल्याला आपल्या संसाराला लागतील तेवढे आपल्याला घ्यायचं, पण जास्तचे टाकून द्यायचे. मग अतिविषय सर्वदा दैन्यवाना, अति लोभ त्या शोभ होईल जाना, अतिविषय सर्वदा दैन्यवाना. अतिचे विषय तेच माणसाला त्रासदायक होतात. अतिविषय जे आहेत ना, मग ते वार्धक्य रूप लाटांमध्ये तरंग जात असताना मग एकदा का ते विषय भोगत माणूस गेला, भोगता 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 विषय भोगता काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता, हे सगळे विषय आपण प्रत्येक माणसाला भोगताना वार्धक्य येतो, म्हणजे म्हातारपण येतो. आणि ते वार्धक्य रूप लाटांमध्ये तरंग जात असताना मग ती भ्रंश रूप जाळ्यात सापडतात. आणि शेवटीला विषय काय करतात? तर जसं जसं वय होईल माणसाचं तशी तशी बुद्धी माणसाची, मती माणसाची भ्रष्ट करतात. जर ते विषय मिळाले नाही, एखाद्या माणसाला दारू प्यायचा जर त्याला शोक लागला तर त्याला दारू मिळाली नाही, त्याचे हातपाय थरथर कापतात. दारू मिळाली नाही तर त्याचे हातपाय थरथर कापतात. कप आणि बशी त्याला धरता येत नाही, विचार करा. म्हणजे एवढे ते काय करतात? माणसाला लवकरच म्हातारा बनवतात. कारण ते विषयरूपी महानदी आहे, हे पूरच्या पूर आलेले विषयांचे. आणि पूर कुठे आलेले आहेत? तर या देहरूपी नदीमध्ये आलेले आहेत. देह प्रत्येकाचा देह एक नदी आहे आणि त्या नदीमध्ये या विषयांनी काय केलेलं आहे? विषयांचा प्रवाह चालूच आहे.
प्रत्येक देहामध्ये या विषयांच्या नद्या वाहतात आणि त्या नद्यांना पूर येतात. कधी कामालाच पूर येतो, कधी क्रोधालाच पूर येतो, कधी लोभालाच पूर येतो आणि त्याच्यामध्ये माणूस वाहत जातो. बघा, क्रोधाला पूर आला तर माणूस काय करतो? ताबडतोब मारामारी करतो आणि ज्या हातात असेल त्याच्याने मारामारी होतात माणसाच्या. आणि लगेच तो काय करतो तर पोलीस स्टेशनला गेल्यावर मग त्याची केस चालू होतो आणि त्या केसीचा निकाल लागेपर्यंत त्याला कोर्टाच्या चक्र माराव्या लागतात. या इहलोकीचा नियम आहे बरं का. हा मृत्यू लोकाचा नियम आहे की जो जो ज्या ज्या विषयामध्ये गेला त्या त्या विषयामध्ये त्याला सजा आहे, दंड आहे. मग इहलोकीमध्ये जर आपल्याला इहलोकामध्ये त्याचा आपल्याला दंड भोगावा लागतो तर मग परलोकामध्ये जिथून आपण आलोय, ज्या परलोकातून आपण आलोय त्या लोकामध्ये गेल्यानंतर पण ह्याची आपल्याला परत परत आपल्याला या कामाच्या भोगामुळे, या क्रोधामुळे आपल्याला तिथे पण आपल्याला यमलोक काय करतात तर आपली जाचणी करतात. आणि मग आपण चित्रगुप्त म्हणतो की नाही, चित्रगुप्त नाही, गुप्त चित्र जे जे आपण करू ते आपल्या आतमध्ये ते गुप्त चित्राची रेखाटणी होते, कॅसेट तयार होते आपली. जसं आपल्या द्वैतामध्ये आपण कसं कॅसेट तयार करतो, कोणी कीर्तनाची कॅसेट तयार करतो, कोणी भांडणाची कॅसेट तयार करतो, कोणी प्रवचनाची करतो, कोणी पिक्चरची शूटिंग करतो. तशी आपल्या या देहामध्ये आपल्या विषयांची एक कॅसेट तयार होतो आणि ते आपण गेल्यानंतर ती कॅसेट आपली रिव्हर्समध्ये फिरली जाते. मग जे जे आपण कर्म केले ते ते कर्म चित्रगुप्त काय करतो तिथे गेलं गुप्तचित्र आपल्या त्या यमाच्या समोर सादर होतात, आपोआप होतात, आपल्याला करायची गरज लागत नाही. म्हणून आपल्याला वाटलं आपण जे जे काय करू, लपून छपून जे जे काय करू, देवाला माहीत पडत नाही असं वाटतं. पण नाही ना, देवाला माहीत पडण्याची गरजच नाही. तर आपल्याला आपल्या मोबाईल हातात दिसतो बघा, या मोबाईलमध्ये काय काय आपले चित्र आहेत, जे जे आपण दिवसभरात कार्य करू ते सगळे याच्यामध्ये रेखाटले जातात आणि ते पण स्टोरेज केलं जातो. तसं आपल्या जन्माला आल्यापासून आपण मरेपर्यंत आपण जे जे काही कर्म केलं त्या कर्माचं रेखांकित चित्र, चलचित्र आपल्या हृदयामध्ये, आपल्या शरीरामध्ये तयार होतो. आणि मग आपल्याला आपण गेल्यानंतर यमलोकामध्ये गेल्यानंतर मग त्याची पडताळणी होते आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला परत जन्माला येणं का नाही येणं, का कुठल्या जन्माला जाणं, सद्गती का अधोगती, हे आपलेच कर्म ठरवत असतात. आणि म्हणून लिहिले मग ते वार्धक्य रूप लाटांमध्ये तरंग जात असताना मती भ्रंश रूप जाळ्यात सापडतात. प्रत्येक माणसाची मती भ्रष्ट होते, हा मती भ्रष्ट जाळ्यात सापडतात. जाळा आहे म्हणजे विषय काय करतात, त्या मतीभ्रंश करून टाकतात आणि तो मतीभ्रंश करण्याचा विषय हा जाळा आहे. विषय जाळा आहे, वांगूर आहे. आणि त्या वांगुरामध्ये, त्या जाळ्यामध्ये माणसाची विषयमध्ये अडकल्यामुळे माणसाची मती भ्रष्ट होते, मतीभ्रंश होते. आपण म्हणतो ना का स्मृतीभ्रंश झाला याला, म्हणजे याला काय आता आठवत नाही. तसा माणूस स्मृतीभ्रंश होतो, मतीभ्रंश होतो आणि तो त्या विषयांच्या जाळ्यामध्ये सापडतो व त्या योगे चहूकडे जखडले जाऊन आणि सगळीकडं त्याची लाथाडी होते. इहलोकात पण त्याला थारा नाही आणि परलोकात पण नाही. म्हणून इहलोक साधण्यासाठी जाणत्याची संगत धरणे. ह्या लोकांमध्ये आपल्याला संगत करायची असेल तर जो जाणता आहे, जाणता त्याची संगत धरायला पाहिजे आपण. आणि परलोक साधण्यासाठी सद्गुरू पाहिजे. आणि परलोकामध्ये जावंच लागेल आपल्याला. आणि परलोकाची प्राप्ती इहलोकात करायचं असेल तर मग परलोक साधण्यासाठी सद्गुरू पाहिजे. हे दोन्ही पण माणसं पाहिजे. या जगामध्ये आपण ज्या ज्या लोकांच्या संगतीमध्ये जातो
तिथे लोक कसे आहेत याची आपल्याला पारख असली पाहिजे. कारण जैसे जैसे घडे संग तैसे तैसे गुहराचे रंग. प्रत्येक माणसाची मती आहे ती ज्या ज्या संगतीला जो जो माणूस जाईल त्या त्या संगतीमध्ये तो अडकला जातो. त्याला ते खरं वाटतं. ज्याच्या मनावर विषयांचा जास्तीत जास्त पगडा झालेला आहे त्याला विषयच खरे वाटतात. आणि ज्याच्या मनावर या आध्यात्मिक ज्ञानाचा, या ज्ञानेश्वरीचा, या नाथ भागवताचा, या दासबोधाचा ज्याच्या मनावर जास्तीत जास्त पगडा होईल, ज्ञानेश्वरीचं वाचन करेल, ज्ञानेश्वरीचं चिंतन करेल, ज्ञानेश्वरीचं वाचन करून गाथेचं वाचन करेल तुकोबारांच्या, आणि त्या गाथेवरती होणारी प्रवचन, कीर्तन जो जेवढा ऐकेल तेवढा माणसाचा आध्यात्मिक ज्ञान वाढतो. आणि जो विषयांच्या संगती गेला तो सगळेच नागवला. समर्थ सांगतात विषय काय करतात माणसाला तर नागवा करून टाकतात माणसाला. या लोकांमध्ये पण आणि परलोकामध्ये पण बरं का त्याचे दुःख भोगावं लागतात. आणि म्हणून काय सांगितलंय की काही नका करू, संत संग करा, संतांची संगत करा, हे सत्संग करा. सत्संगामध्ये आपल्याला सगळं शिकवलं जातं. ध्यान करा, ध्यानातून आपल्याला सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. आणि म्हणून तत्वनिष्ठ गुरुला शरण जाणं म्हणजेच ज्ञान आहे. आपल्याकडे जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाशी एकरूप राहणं हे शिकवतात तेच गुरु. बाकी तुम्हाला भजन करायला शिकवतील, तुम्हाला कीर्तन करायला शिकवतील, उड्या मारायला शिकवतील, पण त्यातून तुम्हाला आपल्या आत्मतत्वाशी एकरूप होता येणार नाही, आत्मतत्वाचं ज्ञान होणार नाही. आणि म्हणून सावध व्हा. एखाद्याला हरिपाठ करायचं तर करा, गायन म्हणजे तुम्हाला हरिपाठ करायचं तर करा, प्रवचन करायचं तर करा, ज्ञानेश्वरीचं कीर्तन करायचं तर करा, पण ते करण्याआधी हे प्राप्त करून घ्या. हे प्राप्त झाल्यानंतर